नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटातली आग होती असं वक्तव्य शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलंय। श्रीकांत शिंदे यांनी संसदेमध्ये त्याला वाट मोकळी करून दिली। सत्तेत आहे म्हणून लोकांचे प्रश्न मांडायचे नाहीत असं होत नाही। मीही दुसऱ्या दिवशी त्यावरती बोलणार होतो पण कामकाज चाललं नाही असं स्पष्टीकरण ओमराजे निंबाळकरांनी दिलंय। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचार झाल्याच्या नंतर अचानक ती निवडणुकीतल्या गैरप्रकारामुळे जर रद्द झाली आणि परत निवडणुकीला जर सामोरं जावं लागत असेल त्या लोकप्रतिनिधीला तर त्याची काय मनाची भावना होते। कारण ती निवडणूक तर फक्त 5 वर्षाची आहे, ही तर नीटची परीक्षा आयुष्य ठरवणारी आहे। त्यामुळे निश्चितपणे त्या तरुणाच्या मानसिकतेबद्दल मी निश्चितपणे त्यांच्या माझ्या संवेदना त्यांच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणे त्यांचा जेव्हा जेव्हा कधी आवाज म्हणून, कारण एक लक्षात घ्या, केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या संवेदना मान्य केल्यात आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले आम्ही सत्ताधारी पक्षात आलोय ह्याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.